नमस्कार, मी स्मिता साबे तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. जागतिक महिला दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज जागतिक महिला दिनानिमित्त मला आज तुमच्यासाठी एक व्हिडिओ करावासा वाटला, तो म्हणजे फोर व्हीलर ड्रायव्हिंगचा. आज मी तुमच्यासोबत माझे फोर व्हीलर ड्रायव्हिंगचे काही अनुभव शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच मदत होईल. तुम्ही स्वतःची गाडी शिकत असाल किंवा याआधी 1 महिन्याचा कोर्स केलेला असेल आणि तुम्ही ड्रायव्हिंग करण्यामध्ये अयशस्वी झालेले आहात, अशा वेळी तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच मदत करेल अशी मला आशा आहे. चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली गोष्ट अशी की ड्रायव्हिंग शिकायला घेतल्यानंतर आपण साधारणतः 1 महिन्याचा क्लास जॉईन करतो. त्यानंतर आपल्याला असे वाटते की 1 महिनाभरात आपण संपूर्ण ड्रायव्हिंग शिकून घेणार आहोत, पण असे होत नाही. कारण ड्रायव्हिंग ही एक कला आहे आणि ती टप्प्याटप्प्याने शिकावी लागते. तुम्ही गाडी हातात घेतल्यानंतर वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला ती हँडल करावी लागते. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही ऋतूमध्ये गाडीचे ॲडजस्टमेंट काय काय करायला पाहिजे. उन्हाळ्यामध्ये काच चमकते, पावसाळ्यामध्ये काचेवर धुकं तयार होते, हिवाळ्या ऋतूमध्ये थोडीशी ड्रायव्हिंग सोपी जाते. पण उन्हाळा आणि पावसाळा या ऋतूमध्ये आपल्याला बरेचसे बदल करावे लागतात. छोटे छोटेसे जे बदल्स आहेत, वायपर्सचा वापर कसा करावा, ऊन येऊ नये म्हणून काय काय प्रिकॉशन घ्यायला हव्या, काय काय सेटिंग करायला हवी, हे देखील आपल्याला शिकणे खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला पूर्ण वर्षभर आपण ही ड्रायव्हिंग शिकणार आहोत. एक एक दिवस, प्रत्येक दिवसाचा आपला अनुभव हा वेगळा असणार आहे. जसं आपण स्वयंपाकघरात जातो, त्यानंतर पहिले चहा करायला शिकतो किंवा सरबत करायला शिकतो. तर आज मी चहा केला म्हणून मी दुसऱ्या दिवशी लगेच पुरणपोळी करू शकते का? नाही. तर ते करण्यासाठी या चहापासून झालेली सुरुवात पुरणपोळीपर्यंत येण्यासाठी मला कितीतरी वर्षांचा कालावधी जातो. तसेच आहे ड्रायव्हिंगचेही. जर आज तुम्ही ड्रायव्हिंग करायला सुरुवात केली आणि लगेच तुम्ही त्यात परफेक्ट झाले, असे कधीच होत नाही. त्यामुळे तुम्ही टप्प्याटप्प्याने ही ड्रायव्हिंग शिका. त्याचप्रमाणे तुम्हाला स्वतःला वेळ द्या. आणि सगळ्यात पहिले ते म्हणजे आपला कॉन्फिडन्स. हा कॉन्फिडन्सच आपल्याला पुढे नेत असतो. मी जेव्हा ड्रायव्हिंगची सुरुवात केली त्याआधी मी ड्रायव्हिंग क्लास जॉईन केला होता. तर मी 1 महिना ड्रायव्हिंग क्लास केला. त्यामध्ये मी महिनाभर केला तर 15 मिनिटे मला गाडी हातात मिळायची. आम्ही 4 जणी असायचो, तर प्रत्येकीला 15 मिनिटे मिळायची. अशा पद्धतीने 1 महिन्याचा मी कोर्स केला. पण त्यानंतर वर्षभर माझी हिंमतच झाली नाही की चला बुवा आपण एकटी आपली गाडी काढू, आपली घरची गाडी हातात घेऊ. तर त्यानंतर 1 वर्षांनी, जवळजवळ 1 वर्षांनी मी आमची गाडी सियाज ती हातात घेतली. त्यानंतर पहिले मी सुरुवातीला माझ्या मिस्टरांकडून ती बाहेर काढून घेतली आणि मग त्यावर प्रॅक्टिस केली. 2-3 वेळेस त्यांनी मला काढून दिली पण, आणि मी त्यांना नंतर लावायला पण सांगितली. ते मला काढून द्यायचे, मी थोडी प्रॅक्टिस करायचे, थोडी 1 चक्कर मारायचे आणि परत बाहेरच लावून द्यायचे. मला गेटमधून ती आतमध्ये पण घेता येत नव्हती. तर मग ते आल्यानंतर रात्री ती आत घ्यायचे. 2-3 वेळेस त्यांनी घेतली, पण नंतर म्हटले आता तूच बाहेर काढायची आणि तूच आत घ्यायची, रोज रोज मी काय कुठाने करणार नाही. तर मग काही इलाजच नव्हता. मग त्यानंतर थोडीशी डेअरिंग केली. तर माझ्या गाडीमध्ये बॅक कॅमेरा होता. मग मी त्याचा थोडासा आधार मला मिळाला. मग गाडी मला रिव्हर्समध्ये बाहेर काढावं लागायची. मग रिव्हर्स गिअर टाकून मी हळूहळू गाडी बाहेर काढायला शिकले. मग त्यानंतर पूर्ण टर्न घेणे, हळूहळू मी 1 राऊंड मारून यायचे. जवळजवळ रोजचा मी अर्धा तास माझ्या स्वतःला देत होते. असे करता करता मी नंतर माझ्या मुलाला शाळेत सोडवायला जायला लागले. मग त्याला शाळेत सोडवणे, घरी आणणे, परत मेडिकलवर जाणे, परत घरी येणे, अशा जवळजवळ 5-6 चक्रा माझ्या रोजच्या होत होत्या. मग या चक्र झाल्यानंतर मला हळूहळू सवय झाली आणि मी ड्रायव्हिंगमध्ये अगदी पारंगत झाले. तर जवळजवळ 10 वर्षांपासून आता मी ड्रायव्हिंग करते आहे. तर मी ड्रायव्हिंग पहिले सुरुवातीला फक्त गावातच केली. फक्त त्याला शाळेत सोडवणे, घरी आणणे, मेडिकलवर जाणे इथपर्यंतच माझी ड्रायव्हिंग मर्यादित होती.
त्यानंतर हळूहळू मी थोडंसं बाहेरगावी जायला लागले. एकदा शिर्डीला गेले, मग त्यानंतर थोड्या दिवसांनी पुढे राहत्यापर्यंत गेले. असं करत करत मी माझ्या माहेरी राहुरीपर्यंत गाडी न्यायला लागले. त्यानंतर समृद्धी हायवेने मी भद्रा मारुती खुलताबाद येथे देखील गाडी न्यायला लागले. तर ही जी माझी सुरुवात होती, तर ती फक्त पहिले गावापासून झाली. त्यानंतर जवळजवळ 3-4 वर्षानंतर मी ती बाहेरगावी न्यायला लागले. अशा पद्धतीने माझ्यामध्ये सुधारणा व्हायला लागली. एक एक स्टेप मी शिकत गेले. उन्हाळ्यामध्ये मला खूप वेगळे अनुभव आले, पावसाळ्यात त्यापेक्षा वेगळे आले. पावसाळ्यात असणारा चिखल, त्यानंतर गाडीवर जे धुकत बसतं त्यामुळे पूर्ण व्ह्यू आपला नष्ट होतो. मग तो व्ह्यू कसा करायचा, ते जे धुकं आहे ते कसं घालवायचं, हे हळूहळू आपल्याला सगळं शिकावं लागतं. उन्हाळ्यामध्ये AC कसा चालू करायचा, त्याचं टेम्परेचर किती ठेवायला हवा, तुम्हाला ते सगळं शिकावं लागणार आहे. तुम्ही गावात गाडी चालवता त्यापेक्षा ही हायवेला गाडी चालवणे अगदी सोपे आहे. फक्त एवढेच की तुम्हाला नियम पाळणे, त्याचप्रमाणे दोन्ही बाजूने अगदी व्यवस्थित बघणे, अगदी चौकस राहणे. आणि हायवेला गाडी चालवताना तुम्हाला लेफ्ट साईड मिरर, राईट साईड मिरर हे दोन्ही चेक करून, शिवाय जो मधला मिरर असतो, आपल्याला त्यामधून बॅक साईडच्या देखील गाड्या दिसतात, त्याचा अंदाज घेऊन तुम्ही जी ड्रायव्हिंग करणार आहात, सेफ ड्रायव्हिंग करणार आहात. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही ड्रायव्हिंग केली तर नक्कीच तुम्ही यशस्वी होताल. आणि मी आज गाडी शिकले आणि मी उद्या लगेच हायवेला घेऊन चालले, मी एकटीच चालले. तर अशा पद्धतीचा अट्टहास कधीच करू नका. हळूहळू शिका आणि हळूहळू पुढे जा. आपण स्त्रिया घरच्यांच्या मागे लागतो, को मला गाडी शिकवा, मला गाडी शिकवा. मग ते म्हणतात जा तू हे पैसे घे आणि क्लास कर. मग 1 महिन्याचा क्लास करतो, पण आपण आपली गाडी चालवत नाही. आणि ज्यावेळेस आपण क्लास करतो त्यावेळेस जे टीचर असतात ते आपल्याला बऱ्यापैकी मदत करतात. आपण चुकलो तरी ती सुधारून घेतात. त्यामुळे आपली जी डेअरिंग आहे, जी स्वतःची डेअरिंग आहे, ती आपल्यात येत नाही. ती डेअरिंग ती आपल्याला आपल्याच गाडीवर येणार आहे. त्याच्यामुळं आपण आपल्या गाडीची प्रॅक्टिस जर हातात ठेवली तर नक्कीच तुम्हाला खरंच खूप फायदा होईल आणि तुम्ही ड्रायव्हिंग 100% शिकणार. एवढंच मला तुम्हाला सांगायचं. मला असं वाटतं की मी बऱ्यापैकी तुम्हाला जे महत्त्वाचे आहे ते सांगितले आहे आणि यापुढे देखील मी व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करणार आहे. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी या व्हिडिओला सुरुवात केली आणि यापुढे देखील मी तुमच्यासोबत बऱ्याचशा टिप्स शेअर करणार आहे आणि प्रत्यक्ष ड्रायव्हिंग करताना तुम्हाला व्हिडिओ शेअर करणार आहे. पुढचे अपडेट्स नेहमी घेत राहा. आणि जर तुम्ही आता ड्रायव्हिंग करता आहात आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम आले आहेत तर तुम्ही ते माझ्यासोबत शेअर करू शकता, मला प्रश्न विचारू शकता. मी त्या पद्धतीने तुम्हाला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. शक्य झाले तर मी त्यावर व्हिडिओ देखील करून तुमच्यासोबत शेअर करेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत.